बोलण्यासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार जोडले गेलेत। सुधीर सर, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत। सर्वप्रथम अभिनंदन, कारण दिल्लीमध्ये भाजपनं तब्बल 27 वर्षांनंतर आता पुन्हा एकदा कमळ फुलवल्याचं चित्र स्पष्ट होऊ लागलंय। काय पहिली प्रतिक्रिया द्याल? नाही, आनंद आहे। विश्वगौरव, देशगौरव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने राजधानी जेव्हा आपण जिंकत आहोत, तर हा संदेश देशामधल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पार्टीवर करणाऱ्या मतदारांना व भारतीय जनता पार्टीच्या 13.5 कोटी सदस्य नोंदणी होऊन सदस्य झालेल्या सर्वांना मनस्वी आनंद झाला। डबल इंजिनचं सरकार या राजधानीच्या प्रगतीसाठी, विकासासाठी निश्चितपणे केंद्र आणि दिल्ली राज्य एकत्र येऊन वेगाने विकास करेल। आता कोणताही मुख्यमंत्री फक्त देशाच्या पंतप्रधानावर टीका करत आपल्या राज्यामध्ये प्रगतीच्या ऐवजी अधोगतीला नेण्याचं कार्य आता चुकूनही होणार नाही, याचा आनंद आहे। नक्कीच, त्यामुळे एकंदरीतच भाजपच्या आज सर्वच नेत्यांमध्ये हे आनंदाचं, उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। कारण गेली 27 वर्ष भाजप या क्षणाच्या प्रतीक्षेत होता। दिल्लीची सत्ता ही प्रमुख मानली जाते। आप गेली 13 वर्ष दिल्लीमध्ये सत्तेवर होतं, एक हाती सत्ता होती। मात्र ज्याप्रमाणे बातम्या समोर आल्या त्याप्रमाणे आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांचा पराभव झालाय। कुठेतरी हा पराभव भाजपसाठी महत्त्वाचा आहे का? नाही, निश्चितपणे हा विजय भारतीय जनता पार्टीसाठी महत्वाचा आहे। कारण फक्त आपचा पराभव झाला एवढ्या मर्यादेत आपण बघता कामा नये। जो पक्ष स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणतो, जो पक्ष लोकसभेमध्ये अतिशय खोटारडी भाषणं देतो, त्या पक्षाचा धक्काही अधोरेखित केला पाहिजे। ज्या काँग्रेसला 15 वर्ष दिल्लीमध्ये सरकार होतं, त्यांना 0 आणि आदरणीय राहुल गांधीजी देशाचे पंतप्रधान व्हायचं स्वप्न पाहतात। त्या स्वप्नाचा इतका सुराडा या निवडणुकीनंतर झालाय की त्याच्यातला कण आता मायक्रोस्कोप मध्येच पाहावा लागेल, इतका त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला। आणि म्हणून 4 दिवस अगोदर संसदेतलं त्यांचं भाषण आणि अशा पद्धतीची मनोभूमिका ही निश्चितपणे जर त्यांनी सुधारणा केली नाही तर आप हा तर प्रादेशिक पक्ष आहे, त्याच्या अस्तित्वाचा फारसा विचार करण्याचं कारणही नव्हतं। पण काँग्रेसची अवस्था ही मात्र एकूणच देशातल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्ष सोडण्याची इच्छा निर्माण करणारी निश्चित आहे। नक्कीच, त्यामुळे एकंदरीतच काँग्रेसला अगदी दिल्लीमध्ये काँग्रेसनं बरीच वर्ष सत्ता केली होती आणि त्याच दिल्लीमध्ये काँग्रेसला भोपळा देखील फोडता आला नाही। तिकडे दुसरीकडे आपचा देखील आता मोठ्या नेत्यांचा पराभव होतोय। भाजपसाठी दिल्ली विधानसभा, हरियाणा विधानसभा, महाराष्ट्र विधानसभा आणि आता दिल्ली विधानसभा किती महत्वाची आहे? विधानसभा निवडणूक जनतेच्या हितासाठी, जनतेच्या विकासासाठी, प्रगतीसाठी, त्यांना न्याय देण्यासाठी, भयमुक्त भारत घडवण्यासाठी, भूकमुक्त भारत घडवण्यासाठी, विषमतामुक्त भारत घडवण्यासाठी, विश्वगौरव भारत घडवण्यासाठी, $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा भारत घडवण्यासाठी, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या देशाला मेरा भारत महान म्हणून होणार नाही, तर तो महान होण्यासाठी विश्वगौरव मोदीजी जे काम करताय, तर मला वाटतं की एक से भले राज्य जिंकल्यावर एक अकेला थक जाएगा साथी हात बढाना। प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा सोबत असेल तेव्हा या देशामध्ये आम्ही निश्चितपणे भारत माता की जय म्हणताना जय व्हावी कृती करू शकतो। नक्कीच, एकंदरीतच या दिल्ली विधानसभेसाठी भाजपनं जोरदार तयारी केली होती। मग पंतप्रधानांनी दिल्लीकरांसाठी केलेल्या घोषणा असतील, एकंदरीतच ही विधानसभा जिंकण्यासाठी किंवा आपच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपची रणनीती काय होती? नाही, साधारणतः रणनीती साधी आहे। आपण जर विश्वगौरव मोदीजींचे किंवा अमित भाईंची भाषणं ऐकली तर 80% भाषणामध्ये विकास प्रगतीच्या संदर्भात चर्चा असते की शेवटच्या वंचित माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद कसा निर्माण करू। पंडित दीनदयाल उपाध्यायांनी सांगितलेल्या शेवटच्या पंक्तीतल्या व्यक्तीमध्ये आम्ही काय त्याच्या जीवनामध्ये बदल घडवू शकू,
या देशाच्या गौरवासाठी आपल्या मताची किंमत कशी आहे, हा एक मुद्दा. दुसरा, तुम्ही बघितलं असेल जगामध्ये एक मात्र विश्वगौरव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हा राजकीय पक्ष आहे की सदस्यता नोंदणी यामध्ये किती जीव टाकतो. आज 13.5 कोटी या देशातले जनता सदस्यता नोंदणीमध्ये येतात. एक कधी तुम्ही बातमी ऐकली असेल किंवा वाचली असेल की माननीय मोदीजींचं एक नियोजन किंवा अमितभाईंच्या नियोजनाचं वैशिष्ट्य काय, ज्या दिवशी एखाद्या निवडणुकीचा विजय होतो त्याच दिवशी पुढच्या निवडणुकीच्या तयारीची फाईल तयार होते. एखाद्या निवडणुकीत पराभव झाला तर पराभवावरून न खचता पुढच्या 5 वर्षाच्या निवडणुकीत आपल्याला काय करायचं आहे याची योजना तयार होते. मग विजय येणारच आहे. आणि दुसरीकडे तुम्ही आप असेल किंवा काँग्रेस असेल यांना बघितलं, आपनी आपल्या पक्षातल्या चांगल्या चांगल्या लोकांना पक्षाच्या बाहेर काढलं. आणि जेव्हा एखादा पक्ष अहंकारी होतो, एखाद्या पक्षाला गर्व येतो, चांगल्या माणसांना बाहेर कसं काढायचं, त्यांना राज्यसभेची तिकीट कशी द्यायची नाही, आपल्या पक्षासाठी झटणाऱ्यांची किंमत ही शून्य करायची, तेव्हा मात्र काही दिवस कदाचित काही त्याचे परिणाम होणार नाही, पण दूरगामी अशा पक्षाला धक्का झटका फटका बसतो आणि नंतर सावरल्या जात नाही. नक्कीच. खरं तर आपण जसं पाहिलं की राहुल गांधींनी देखील आता पत्रकार परिषद घेतली होती दिल्लीमध्ये आणि गेल्या अनेक दिवसांपासून जशी महाराष्ट्राची विधानसभा झाली, निकाल जाहीर झाला, विरोधकांनी कायम एक मुद्दा उचलून धरला होता, ईव्हीएमचा. या ईव्हीएम विरोधात आता पुन्हा एकदा दिल्लीची निवडणूक झाली, निकाल आपल्या समोर येत आहेत. भाजपनं पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. विरोधकांसाठी आता पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा कळीचा ठरणार का? असं आहे की ईव्हीएमचा मुद्दा हा प्रश्नच नाही, अपयश होणाऱ्यांचं कारण आहे. ईव्हीएमचा जन्म कोणी दिला? राहुल गांधीजींच्या पिताश्रींनी. आपल्याला माहित असेल की 1980 मध्ये पहिल्यांदा हा प्रयोग झाला. 1988 मध्ये 1951चा निवडणुकीचा कायदा आणि लोकप्रतिनिधी कायदा 1961 यामध्ये आपण बदल केला. तुम्ही ईव्हीएम मशीनचा कॅबिनेटमध्ये निर्णय करता. स्वर्गीय पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग असताना ईव्हीएम मशीनची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली. तो अजून एक स्वतंत्र विषय आहे, मागणी खरेदी केली. पण तुम्ही याचा अर्थ राज्य चालवण्याची पात्रताच नाहीये जर तुम्ही ईव्हीएम मशीनला दोष देता. आणि जिथं तुमचं राज्य आहे, आता दिल्लीमध्ये ईव्हीएम मशीन ही जरी निवडणूक आयोगाची कस्टडी असली तरी शेवटी राज्यकर्ते म्हणून केजरीवालांचं नियंत्रण होतच का? नक्कीच. सर, जर आपण दिल्ली विधानसभा निवडणुकीचा इतिहास थोडा पाहिला तर 2015 मध्ये आपनं एका बाजूला 70 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या, तर दुसरीकडे भाजपला फक्त 3 जागांवरती विजय मिळवता आला होता. तब्बल 10 वर्षांनी 2025 मध्ये चित्र डायरेक्ट उलट झाल्याचं पाहायला मिळतंय. भाजपनं दणदणीत विजय मिळवल्याचं चित्र आहे. या 10 वर्षात भाजपच्या प्रमुख नेत्यांनी किंवा एकंदरीतच भाजपच्या इंटरनली अशा कुठल्या गोष्टी बदलल्या गेल्या की आज भाजपला एवढं मोठं यश प्राप्त होतंय? नाही, यासाठी सूक्ष्म नियोजन, मतदारांचा विश्वास आणि मतदारांची मानसिकता कोणत्या मुद्द्यावर मतदान आकर्षित करू शकते याचा शास्त्रशुद्ध अभ्यास, कार्यकर्त्यांना सातत्याने प्रशिक्षण देऊन निवडणुकीच्या मैदानामध्ये प्रत्येक झोपडीपासून प्रत्येक खोपडीपर्यंत आपला विचार कसा पोहोचवता येईल, जनाजनाच्या मनामनापर्यंत विकास, प्रगती, उन्नती यामध्ये विश्वास कसा व्यक्त करता येईल याचं जे नियोजन होतं. आणि यासोबत या पक्षामध्ये असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, संघटन मंत्री असे आहेत की जे सत्तेसाठी नाही तर या देशाच्या सेवेसाठी आणि या देशाच्या प्रगतीसाठी कोणत्याही राजकीय स्वार्थाशिवाय काम करतात. आणि असे जे हजारो लाखो कार्यकर्ते, संघटन मंत्री आहे यांच्या नियोजनातून आपण निवडणूक जिंकतो. नक्कीच.
त्यामुळे भाजपचं सूक्ष्म नियोजन गेल्या 10 वर्षांचा आता आहे याचा निकाल जो आहे, याची जी रिझल्ट आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. सर, या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं दिल्लीकरांसाठी अनेक घोषणा केल्या होत्या. या घोषणाची अंमलबजावणी कधी होणार आणि त्याचबरोबर आणखी कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या दिल्लीकरांसाठी भाजप आणेल?